धावांपर्यंत या ठिकाणी थांबवण्यामध्ये यश प्राप्त होते. सलामीची जोडी खेळपट्टीवर. कल्पेश आणि चेतन हे दोन सलामीवीर. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. दोन्ही पंच सज्ज होत आहेत. पंच उमेश किने सर मॅन फ्रॉम गुरवली निंबवली आणि पंच विक्रम नाईक सर मॅन फ्रॉम कारिवली. आणि आपल्या षटकाला सुरुवात करेल बबलू पाटील. पहिला चेंडू थोडासा पावलांचा वापर केला हलक्या तरी इथे मात्र खेळला जातो. या कुठेतरी मात्र प्रयत्न प्रथमता केला होता धाव घेण्याचा, परंतु शेवटच्या चेंडू मात्र नाकारलं कारण क्षेत्रक्षण चांगलं झालेलं आहे 38 सर्कल मध्ये. आणि त्याच कारणापासून की पहिल्या चेंडूवर मात्र एकही धाव इथे मात्र गोलंदाजाने खर्च केली नाही. पुन्हा आता पावलांचा वापर परंतु या ठिकाणी ऑन साइडला गॅप खूप छान शोधलाय. दोन क्षेत्रक्षक मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही खेळाडूंना मात्र चेंडू भेदून निघून जातोय काव कॉर्नरच्या सीमेरेषे पलीकडे 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. दरम्यान या ठिकाणी किरवली गावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय परशुराम दिगाडकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कुठेतरी मयूर पाटीलकडे काही चूक पाहायला मिळाली आणि त्याच कारणाने मात्र 4 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा फावलांचा वापर म्हणजे प्रत्येक चेंडूवर अजय फलंदाज जर चेतनचा आपण विचार केला तर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच कारणाने की या चेंडूची लेंथ पाहिली तर थोडीशी या ठिकाणी मात्र चेंडूला ओढलं आणि त्याच कारणाने की पूर्णपणे बीट होतोय. निश्चितच एक रणनीती बनवून आलेला आहे फलंदाज चेतन. प्रत्येक बॉलवर पावलांचा वापर करतोय, मात्र एकही चेंडूवर तो चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचलेला नाही कारण चेंडूची लांबी कमी ठेवली आहे गोलंदाजाने. यावेळेस बॅकफुटला जाऊन सुंदर पोल, परंतु फिल्डर डीप मध्ये तैनात. गुड कॅच आणि फलंदाज चेतन बाद. उभ्या असलेल्या फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. फिल्डरला जास्त काही मशक्कत करण्याची देखील आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी. चांगला झेल समाप्त केलाय. तर अशा पद्धतीनं पहिल्या विकेटचं पतन झालंय. 4 धावा जोडल्या बाद होण्यापूर्वी फलंदाज चेतननं 4 चेंडूंचा सामना देखील केला. बबलू एक खूपच चतुर खेळाडू आहे. एकाच प्रकारचे फटके तुम्ही वारंवार त्याच्या विरोधात खेळू शकत नाही. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओम त्यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल थोडासा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर चांगला वेग देखील दाखवला बबलूनं. एक चांगलं षटक योगेश आतापर्यंत बबलूच्या माध्यमातून. हो निकीचं कारण आतापर्यंत एकही मोठा फटका आपण पाहायला मिळते फलंदाजच्या बॅट बंद याचं कारण अचूक टप्प्यावर लेन पाहायला मिळते. आणि इथे मात्र पहा चेंडू वंडरफुल आहे आणि मात्र दंडी होते गुल. दुसरा झटका या ठिकाणी श्री गणेश सांगोडे संघाला. दरम्यान अतिशय सुरेख गोलंदाजी. शेवटचा बॉलवर तर अप्रतिम होता. टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला. फलंदाज जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र कुठेतरी बॅट फिरवण्या अगोदरच इष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. चांगल्या वेगानं देखील चेंडू टाकला होता गोलंदाज बबलूने आणि एक सक्सेसफुल षटक या सामन्याचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 2 बाद 4. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 खंदे फलंदाज बाद झालेले आहेत. चेतन आणि कल्पेश दोन्ही सलामीवीर तंबूत परतलेत. खूप निराशाजनक सुरुवात पाहायला मिळते टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये सांगोडे टीमच्या माध्यमातून. हो नक्कीच. आणि धावा सुद्धा कमी खर्च केल्या आणि मात्र कुठेतरी आता मात्र येणाऱ्या फलंदाज थोडंसं प्रेशर असणार आहे, परंतु या ठिकाणी कुठे संयमाची आवश्यकता असेल कारण प्रति 5 षटकात आपण सामना पाहतोय आणि तुम्ही जर अशा प्रकारे विकेट्स वारंवार मात्र फेकले तर मात्र तुम्हाला जी धावसंख्या उभी करायची आहे ती मात्र तुम्ही धावसंख्या उभी करू शकणार नाही. परंतु पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ इथे मात्र सांगोडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज सज्ज होते का दुसऱ्या पॉवर षटक आता मात्र सुरू होईल. मयूर पाटील काय पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त या ठिकाणी मयूर पाटील गोलंदाजी साकारली होती. विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि इथे मात्र पहा पहिला चेंडू अतिशय जबरदस्त स्विंग इन डिलिव्हरी पाहायला मिळाली. याची धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु शेवटच्या चेंडू मात्र नाकारलं. दोन्ही फलंदाज सुरक्षित आपापल्या घरामध्ये डॉट चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करत असताना मयूर पाटील. सुरेख चेंडू. पहिलाच बॉल
यॉर्कर लेन पाहायला मिळाला. यॉर्कर किंग म्हणून देखील संबोधलं जातं मयूर पाटीलला आणि त्याने ते वारंवार सिद्ध केलेलं आहे. एका ओव्हरमध्ये 3-3, 4-4 यॉर्कर देखील बऱ्याचदा आपण पाहिलेले आहेत मयूर पाटीलच्या माध्यमातून. मयूर वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख फटका इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय, मात्र डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. लॉंग ऑफ थोडा वाईट ठेवण्यात आलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, त्यामुळे फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागलंय. आणि हे देखील एक वैशिष्ट्य आहे मयूर पाटीलच्या गोलंदाजीचं. ज्या पद्धतीचं फील्ड प्लेसमेंट आहे त्या अनुषंगाने तो गोलंदाजी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत असतो. मूळचं एवढा लौकिक हा खेळाडू झालेला आहे, कारण आपण मागील 3-4 सत्राचा विचार केला तर खूपच चांगली उपलब्धी या खेळाडूने प्राप्त केली आहे आणि तो वारंवार प्रत्येक सत्रामध्ये सिद्ध करून दाखवतोय. म्हणजे कुठेतरी एक विकेटवर खुशी संघाचा मित्र म्हणजे पाठीचा कणा म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय. इथे मात्र लोड फुलटा चेंडू आहे ऑन ड्राईव्ह, चेंडू कार्पेटच्या साने निघून जातोय. कॅप्टन आकाश आहेत त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, फक्त सिंगलच धाव. म्हणजे आतापर्यंत एकही फलंदाजाला मात्र सीमारेषा ओलांडता आले नाही. एक चौकार नक्कीच पाहिला होता, परंतु तो कुठेतरी मिसफील्ड पाहायला मिळाली होती. त्याच कारणाने आपला तो चौकार पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर फलंदाजाने मात्र कॉन्फिडन्स फटके आतापर्यंत पाहायला मिळत नाही. हात उघडण्याची फारशी संधी मिळत नाहीये फलंदाजांना, त्यामुळेच आतापर्यंत फक्त 6 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. बॉलांचा वापर फुलवर घेऊन ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती त्या ठिकाणी, मात्र निशाणा चुकलाय मयूरचा. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं, धावचीची संधी देखील निर्माण झाली होती, परंतु तिन्ही स्टंप्स समोर असताना देखील त्याचा निशाणा चुकलाय आणि बचावला गेलाय फलंदाज ओम. एक धाव पूर्ण केली ओमने. सध्या 2 धावांवर खेळतोय. विकासच्या बॅटमधून देखील 1 धाव आली आहे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 बाद 7. खूपच संथ सुरुवात सांगोडे टीमच्या माध्यमातून. हो, नक्की धावांसाठी मात्र या ठिकाणी संघर्ष करतोय सांगोडे संघ. तुम्हाला नक्कीच धावांची गती फार या ठिकाणी मात्र वाढवणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी 5 सरळ बॅटने धावा येत नाही तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये सफल होतोय, कारण चेंडू निघून जाईल डीप फाईन लेग सीमेरेषे पलीकडे. जबरदस्त फटका 4 धावांसाठी. कलात्मक क्रिकेट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते ते उदाहरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालेलं आहे. ते प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळालेलं आहे. काल देखील आपण या गोष्टीवर भरपूर चर्चा केली जेव्हा साई स्पोर्ट्स किरवली संघ पराभूत झाला, कारण मयूरने यॉर्करवर यॉर्कर टाकले होते आणि अशा प्रकारचा फटका कुठल्याही फलंदाजाला खेळता आला नव्हता. सोनू आणि दत्ता त्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत होते. अशा प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं होतं आणि या ठिकाणी मात्र यॉर्कर चेंडूवर एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्कूपचा वापर केला आणि 4 धावा प्राप्त केल्या विकासने. यावेळेस चांगलं टायमिंग, परंतु थेट फिल्डरच्या हातात बॉल होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. हा झेल ड्रॉप झालाय आणि एक चौटी धाव देखील कंप्लीट करण्यात आली आहे. खूप वेगानं बॉल ट्रॅव्हल होत होता, परंतु सोपा झेल होता. स्पर्धात्मक क्रिकेट तुम्ही खेळत आहात. एक मोठी स्पर्धा आहे जय हनुमान चषक 2021 आणि अशा स्पर्धेमध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जर केलं तर निश्चितच ते तुमच्या अंगलट येऊ शकतं. जीवदान मिळाले फलंदाज विकासला. मात्र इम्प्रोवाइज क्रिकेट छान खेळतोय विकास. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2 बाद 12. श्री गणेश सांगोडे. नक्कीच आपण जर पाहिले तर स्क्वेअरच्या दिशेने मात्र रोहन होते त्या ठिकाणी. चेंडू वेगाने आला होता, मात्र 2 हातांची जोडी मात्र तिथे मात्र पाहायला मिळाली, परंतु चेंडूला मात्र सहजपणे मात्र तो विसावू शकला नाही. आणि आता मात्र थोडीशी टीम मिटिंग पाहतो की दुसरं 2 षटकांच्या केली तर मात्र नक्कीच समाप्त झाला आहे, परंतु तिसऱ्या षटकासाठी मात्र कोणत्या गोलंदाजाला इथे मात्र प्रमोट करायचं. आणि सर्व चर्चा झाल्यानंतर टीम मिटिंग झाल्यानंतर आता मात्र भूषण पाटीलवर जबाबदारी टाकलेली आहे. कारण पहिल्या ओव्हर मॅच मध्ये पाहिलं तर 4 षटकांचे सामने होते, त्यावेळी मात्र भूषण पाटीलला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती, कारण हाय स्कोरिंग सामना होता. पूर्णपणे वर्चस्व विकेट्सवर खूपशे संघात त्या सामन्यावर पाहायला मिळालं आणि त्याच कारणे करण पाटीलला प्रमोट केलं. परंतु ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे, कारण समोरचा संघ सुद्धा पाहिलं तर तेवढाच तुल्यबळ आहे आणि कमीत कमी धावांवर मात्र या संघाला थांबवण्याचं असेल तर त्याच कारणाने भूषण पाटीलवर जी जबाबदारी टाकली आहे ती पाहूया कशा प्रकारे मात्र देखील चोखपणे पार पाडतोय. गोलंदाजीचे ऑप्शन्स आपण पाहिले तर बबलू पाटील आहे, बंटी आहे, त्याचप्रमाणे मयूर पाटील हे 3 खंदे गोलंदाज मानले जातात. त्याचप्रमाणे आकाश जोशी आणि भूषण. बऱ्याचदा आपण पाहतो कधी आकाशला गोलंदाजी देण्यात येते तर कधी भूषणला. मात्र या ठिकाणी भूषणची निवड करण्यात आलेली आहे. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. कदाचित 4थं षटक मयूरसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे, कारण ज्या पद्धतीने मयूरने गोलंदाजी केली बबलूने देखील खूप छान सुरुवात केली. बबलू देखील एखादा आणखी षटक टाकू शकतो, परंतु एकच गोलंदाज असा असणार आहे जो 2 षटक हाताळेल. टप्प्याचा बॉल फिरकी देणारा बॉल होता. टॉप टेच आहे आणि सहज सोपा झेल टिपला जातोय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. फलंदाज बाद. जी चूक दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र रोहनने केली होती ती चूक मात्र इथे केली नाही, कारण खूपच छान शॉट फाईनलीला मात्र छान झेल त्यांनी समाप्त केला आहे.
आणि तिसऱ्या झटका इथे मात्र लागतो सांगोडी संघाला. दरम्यान या ठिकाणी फलंदाज बाद झाला आहे विकासला मात्र चांगला हवं तसं विकास करता आला नाही. एक चौकार रंगीत बॅट मध्ये पाहिला होतं, परंतु त्यानंतर एक मोठा फटका केल्याचा त्याने प्रयत्न केला आणि मिस टाइम फटका आपण पाहतोय. चुकीचं शॉर्ट स्लिंग केलं आणि त्याच कारणाने महागारी पडतोय. तर भूषण पाटील पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट्स प्राप्त करतोय आणि मात्र निकिताचा कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र हाय लेवलला असेल. निश्चितच. आणि भूषणच्या बोटांमध्ये जादू आहे. पहिलाच बॉल भरपूर वळण घेताना दिसला. खरं तर आखूड टप्प्याचा बॉल होता. हुक शॉट खेळण्यासाठी एक आदर्श बॉल देखील होता, परंतु फलंदाज चांगल्या पोझिशन मध्ये येऊ शकला नाही आणि थोडा लवकर देखील खेळला होता, त्यामुळेच टॉपेज पाहायला मिळाला आणि एक सोपा झेल शॉट फाईन लेग रिजन मध्ये. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पावलांचा वापर केला होता फलंदाजाने, मात्र काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी फलंदाजाच्या समोरून चेंडू वळवले जात आहेत. चेंडू वळवण्यामध्ये वाकबगार असलेला हा गोलंदाज भूषण पाटील. नक्कीच कुक्षे गावाचा विचार केला तर दोन संघ जे आपण नक्कीच खेळताना पाहत असतो, पण तो दोन्ही संघामध्ये जर पाहिले तर पंकज पाटील आणि भूषण पाटील काय जबरदस्त लेग ब्रेक चेंडू हाताळतायत. इथे मात्र पहा पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू जास्त स्विंग झाला आहे. उजव्या इष्टीच्या पलीकडे मात्र चेंडू निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे जाते 3 गडी बाद 13. प्रयत्न फलंदाजाचा देखील चांगला होता, मात्र संपर्क त्याला काही बनवता आला नाही चेंडू आणि बॅट मध्ये, परंतु दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस पावलांचा वापर केलाय. वरची कडा लागली. टॉपेज आहे विकेट किपर चेंडूच्या खाली आणि सहज सोपा झेल टिपला जातोय. बंटीने कुठली चूक केली नाही. आणखी एका विकेटचं पतन होत आहे. कालचा दिवस आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक संघाने फलंदाज काय फलंदाजी करत होते. जवळपास प्रत्येक संघाने 50+ धावसंख्या इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला, परंतु आज आपण जर पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. म्हणजे कुठेतरी खेळपट्टीने मात्र आज रंग बदलला आहे, परंतु असे क्वचितच फलंदाज आहेत की ज्यांनी आज चांगली खिली साकले. त्यामध्ये नक्कीच उल्लेख करेन अक्षय पाटील असेल, सापे संघाचा आतिश पाटील असेल आणि कुकच्या संघाचा विचार केला तर मात्र हा दुसरा सामना आहे त्यांच्या संघासाठी. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती विकी स्पोर्ट्सने. यावेळेस ते प्रथम गोलंदाजी करतायत. चांगला बॉल होता. इनसाइड एज घेऊन बॉल एस्टनच्या पाठीमागे गेला. एक धाव कंप्लीट करण्यात आलेली आहे. 2 नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत आपल्याला. विकी आणि ओम आहे. ओम भरपूर काळ झाला आपण पाहतोय की खेळपट्टीवर आहे. नवीन फलंदाज म्हणता येणार नाही, मात्र विकी नवीन फलंदाज आलेला आहे आणि ओमला कुठेतरी गिअर्स चेंज करावे लागतील. धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. फक्त 14 धावा सध्या धावफलकावर दिसत आहेत. 4 गडी तब्बल बाद झालेले आहेत. तिसरं षटक सुरू आहे. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट केला. यावेळेस धावांचा वेग वाढणारच. अप्रतिम शॉट. बॉल जातोय वॅडिश लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता. ओव्हरपिच चेंडू बनवला आणि मात्र काय जबरदस्त या ठिकाणी मात्र शॉट पाहतोय. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू मात्र मिडल केलं फलंदाजाने आणि मात्र त्या फटक्यामध्ये छाप पडली होती 6 धावांची. म्हणजे विकीने आपलं खातं ओपन केलं आहे षटकाराने. धावसंख्या पुढे जाते 20 या आकड्यावर. दरम्यान या ठिकाणी चौदरपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय किशोरजी कोळी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय अविनाशजी चोरगे यांचं मोलाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न तर छान होता, मात्र एक्झिक्युशन परफेक्ट पाहायला मिळालं नाही. खरं तर आपण पाहतोय की पॉइंट सर्कलच्या आतमध्ये आहे. थर्डमॅन देखील सर्कलच्या आतमध्ये आहे. एखाद्या त्या फिल्डरला बीट केलं असतं तर निश्चितच चौकार मिळाला असता. त्यामुळेच हा स्विच हिटचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्कच पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूने षटक समाप्त झालंय भूषण पाटीलचं. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 4 बाद 20. श्री गणेश सांगोडे संघ विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाच्या विरोधात आपण पाहतोय टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. आजच्या दिवसातील ही सेकंड लास्ट मॅच आहे. यानंतर आजचा शेवटचा सामना अर्थात या स्पर्धेतील तिसरा क्वार्टर फायनल सामना आपल्याला पाहायला मिळेल. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध आई गावदेवी सापे. आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ आपण पाहिला आणि 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 20 धावा इथे मात्र जोडण्यामध्ये यश आला आहे, तो म्हणजे श्रीगणेश सांगोडे संघाला. आणि मात्र मयूर पाटील आपल्या स्पेलमध्ये दुसरं षटक हाताळलेलं. पहिल्या स्पेलमध्ये आपण जर पाहिले तर 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. बबलू पाटील असं मला वाटलं की दुसरा स्पेल हाताळले, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केले होते. परंतु नक्की प्रत्येक संघाची ही वेगवेगळी रणनीती असते आणि मग ही रणनीती पाहूया कुठपर्यंत
चांगली ठरते कारण पहिल्या चेंडू पाहिला तर डॉट चेंडूने इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतो या जबरदस्त ह्याच्या वेळी हा संघ या परिसरामध्ये दाखल होतो या त्यावेळी मात्र चांगला परफॉर्मन्स विकी स्पोर्ट कुकच्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे कारण चॅम्पियन स्पर्धा ज्यावेळी झाली होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र संघाचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं होतं चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला परंतु ती स्पर्धा मात्र तो संघ जिंकू शकला नाही परंतु ही स्पर्धा त्यांच्या संघासाठी खास आहे आणि मात्र जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स आतापर्यंत आपण पाहतोय इस बार थोड़ा सा रूम बनाकर खेलना चाहते थे फिर से बीट हुए और फिर से देखिए यॉर्कर लेंथ गेंद और इसीलिए मयूर पाटिल को डेथ ओवर में भी गेंदबाजी दी जाती है एक तो पावर प्ले में भी वो अच्छी गेंदबाजी करते हैं और डेथ ओवर्स में भी यानी कि किसी भी हालातों में उनको गेंद दी जा सकती है बबलू पाटिल जैसे कि आपने कहा कि एक अच्छा विकल्प जरूर थे लेकिन बबलू को भी पता है कि मयूर बेहतर गेंदबाजी करते हैं डेथ ओवर्स में नाही ज्या गोलंदाज तुम्ही झोपेतून सुद्धा उठून आणलं तरी सुद्धा तो मात्र यॉर्कर डिलिव्हरी मात्र साकारेल अशा प्रकारचा कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे पहा पुन्हा एकदा यॉर्कर आणि मात्र या ठिकाणी कुठेतरी छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू मात्र डॉट निघालेला आहे आणि त्याच कारणाने मात्र फलंदाज या ठिकाणी मात्र बाद घोषित केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला ज्यावेळी धाव पूर्ण करायची आहे एखाद्या वेळी जर एसटी रेषा हातामधून जर चेंडू जर निसटला तरच तुम्ही धाव पूर्ण करू शकता म्हणजे एक वेगवेगळे प्रत्येक स्पर्धेमध्ये नियम असतात आणि तीच नियमावली तुम्हाला मात्र या ठिकाणी सांगितली जात आहे पंचांच्या माध्यमातून तर डॉट चेंडूची मात्र समाप्ती स्कोर बिल्कुल रुका हुआ है थमा हुआ है टिका हुआ है 20 पर 3 लगातार डॉट गेंदे और उसमें से 2 परफेक्ट यॉर्कर्स एक ऑफ स्टंप के बाहर थी और दूसरी लेग स्टंप को थोड़ी सी मिस करके चली गई थी बैट्समैन ने रूम बनाया था लेकिन उनको फॉलो भी किया गया तो ये चतुराई है मयूर पाटिल की और क्या रफ्तार दिखा रहे हैं वो तेज रफ्तार से बॉलिंग कर रहे हैं यॉर्कर डाल रहे हैं कोई भी मौका नहीं दे रहे बल्लेबाज को हाथ खोलने के लिए लगातार डॉट गेंदे खेल रहे उस वजह से विक्की ने सोचा कि स्ट्राइक मेरे पास आनी चाहिए इसलिए उन्होंने प्रयास किया था लेकिन वो फेयर प्रयास नहीं था जिस वजह से अंपायर ने ये गेंद डॉट घोषित की है बैट्समैन को आउट भी नहीं घोषित किया गया है तो अब केवल 9 गेंदे पारी में शेष है कुल मिलाकर 5 ओवर्स प्रति पारी का ये मैच मयूर एक बार फिर से चले राइट आर्म ओवर द विकेट ओहो एक और शानदार गेंद फिर से यॉर्कर स्टंप्स की तरफ करने का प्रयास अभी तक नहीं किया है उन्होंने शायद पिछली वाली गेंद स्टंप्स की तरफ करने का प्रयास हुआ था लेकिन वो भी लेग स्टंप के थोड़ी बाहर चली गई थी और ज्यादा से ज्यादा गेंदें उन्होंने ऑफ स्टंप के बाहर रखी है गजब की गेंदबाजी मेडन ओवर देखने को मिल सकता है यदि और 2 डॉट गेंदे करते हैं तो कल हमने पहला मेडन ओवर देखा था इस टूर्नामेंट का मनोहर द्वारा साई स्पोर्ट्स की ओर से इस बार थोड़ी पीछे रखी हुई गेंद थी आड़े बैट से खेलना चाहते थे पूरी तरह से बीट हुए समझ में नहीं आ रहा है बल्लेबाज ओम को 1 डाउन बल्लेबाज आए थे ओम लेकिन बहुत ही खराब गेंद बल्लेबाजी और मयूर की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम आणि असा प्रकारचा कारनामा जे कालच्या दिवसामध्ये केला होता मनोहरने तब्बल 6 चेंडू डॉट फेकले होते आणि मात्र हा विक्रम पुण्याच्या दिवशी मात्र पाहायला मिळेल का पाहूया मयूर इथे मात्र कुठेतरी एक वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क झाला आहे त्या ठिकाणी आणि शेवटच्या चेंडूवर धाव घेतली नाही म्हणजे मेडन षटक इथे मात्र पाहायला मिळतो या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक क्या बात आहे तर एकदा मयूर पाटीलसाठी जोरदार टाळ्या वाजवा काय जबरदस्त परफॉर्मन्स सादर करतो जय हनुमान चषक 2021 मध्ये आणि दरम्यान परफॉर्मन्स खूपच छान आहे आणि त्याच कारणाने आपण पाहिलं तर कुक्षेगावचे शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय रघुनाथजी सीताराम पाटील याचकडनं विकी स्पोर्ट कुक्षे संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आयोजकांसाठी सुद्धा की खूपच छान या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं आणि त्यांच्याकडे सुद्धा चांगले कॉम्प्लिमेंट्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं धन्यवाद रघुनाथजी पाटील तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे दोस्त दोस्त ना रहा कहीं ना कहीं ओम पर विश्वास नहीं रहा बैट्समैन विकी को जिसलिए उन्होंने अंतिम गेंद पर सिंगल नहीं लिया और अब स्ट्राइक विकी के पास है आखिरी ओवर लेकर बंटी और देखिए जो काम कर रहे थे पिछले ओवर में ओम वही काम विकी भी करते हुए नजर आए हैं स्विंग एंड मिस डॉट गेंद से शुरुआत हुई है आखिरी ओवर की गाड़ी 20 पर ही अटक गई है पिछली 7 गेंदों पर एक भी रन नहीं बना पाए हैं बल्लेबाज और इस बार दिशाहीन गेंद थी उस पर बल्ला चलाया है गेंद को निकाल दिया है पॉइंट की दिशा से गेंद डीप में जा रही है कम से कम 2 रन जरूर मिलेंगे भूषण जब तक गेंद को फील्ड करेंगे 2 रन पूरे ये होता है जब आप पर दबाव बनता है तो कुछ समझ में नहीं आता है 1 फॉर द ओवर का इशारा ये गेंद छोड़ देते तो जरूर वाइड घोषित करते अंपायर विक्रम नाइक लेकिन बैट्समैन ने आखिरकार स्ट्रोक खेला 2 रनों से स्कोर काफी देर बाद आगे बढ़ता हुआ संगोडी टीम का 22 रन 4 विकेटों के नुकसान पर इस बार ऑन साइड में टर्न किया है टॉप एज है गेंद हवा में लेकिन फील्डर से थोड़ी सी दूर
बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में दूसरे रन के लिए पलट चुके हैं और एक बार फिर से 2 रन पूरे. नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती, परंतु त्याच्या प्रकारे फटके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले नाही. याचं कारण सर्वच गोलंदाजाने खूपच छान कामगिरी केली आहे. जणू काही या खेळपट्टीचा चांगला अभ्यास केला असावा अशाच प्रकारची मात्र पाहतो या ठिकाणी गोलंदाजी. चूक टप्प्यावर लेंथ इथे मात्र पहा थोडंसं फ्लाईट गेला, लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडू ज्यावेळी लँड झाला त्यावेळी अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाले. म्हणजे सर्वच काही जर पाहिले तर विकेट स्फोट कुठच्या संघाच्या बाजूनेच आपल्याला घडताना पाहायला मिळालेला आहे. फलंदाजाने प्रयत्न केले नाही असं आपण म्हणू शकणार नाही, परंतु त्या प्रयत्नामध्ये ते असफल ठरले आणि त्याच कारण पाहतो की इथे मात्र कमीत कमी धावांपर्यंत आता मात्र तो संघ आपण पाहतोया. पहा दुरून केल्याचा प्रयत्न या फटक्यामध्ये सुद्धा पाहिलं पूर्णपणे कॉन्फिडन्स फटका नव्हता. बराच चेंडू हवेत, पंकज पटेल अतिशय दुरून आलेले आहेत, तर चेंडूची फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळते. परंतु फलंदाजाने फक्त या ठिकाणी 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे जाते या 26 या आकड्यावर आणि फक्त या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जब कदमों का इस्तेमाल करने की आवश्यकता थी तब बल्लेबाजों ने कदमों का इस्तेमाल नहीं किया. जब यॉर्कर पर यॉर्कर डाले जा रहे थे, एक और अच्छी गेंद इस बार रिवर्स स्वीप की कोशिश हुई थी, देखना है बैट से है या नहीं. गेंद स्क्वायर लेग की तरफ चली गई. लेग बाय का इशारा करते हुए अंपायर 1 रन अंतिम गेंद पर और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई. काफी निराशाजनक बल्लेबाजी देखने को मिली. 5 ओवर के खेल में श्री गणेश सांगोडे टीम की ओर से केवल 27 रन बनाए हैं 4 विकेटों के नुकसान पर और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता 5 ओवर्स के खेल में विकी स्पोर्ट्स कोकसे टीम को. नक्कीच थोडासा ड्रिंक्स ब्रेक आहे, तर मात्र आमचे आयोजक मनीष थोडीशी या ठिकाणी पंचांची काळजीपूर्वक करत असताना आणि असणं गरजेचं आहे, कारण आपण जर पाहता एनर्जी वाढवण्यासाठी अशा गोष्टींची फार गरज आहे. विटॅमिन सी चा वापर केला जाईल. तर आपल्याकडे थोडासा वेल आहे, तर नक्कीच मी दात्यांचं या ठिकाणी मात्र आभार व्यक्त करतोय. त्याच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच जे आपण एक्स्ट्रा पाहतोय मित्रांनो, जे स्टंप पाहतोय यादी आम्हाला लाभलेले आहेत सावतगावचे उद्योजक सोपानजी तिसकर यांच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी जी सुंदर ट्रॉफी आपण पाहत आहोत ती आपण पहिली तर दमलपाडा गावचे उद्योजक गुरुनाथजी फिरांगणे यांच्या माध्यमातून लाभलेले आहेत, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण ज्या भव्य दिव्य ट्रॉफीज पाहतोय पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत किर्लोगावचे प्रसिद्ध उद्योजक साई शेठ बजागे यांच्या माध्यमातून दिलेले आहेत, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जे मान्यवरांसाठी सन्मान चिन्ह पाहत आहोत ते आम्हाला लाभलेले आहेत किर्लोगावचे उद्योजक संजयजी बजागे यांच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफीज आहे ती लाभलेली आहे संजय भुईर यांच्याकडनं, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी सुंदर ट्रॉफीज आहे अनंताजी केणे यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे, तर या सर्व दात्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेला आपण जर विचार केला तर या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष MD यांचं सुद्धा लाख मोलाचं सहकार्य आहे. अनेक ठिकाणी मित्रांनो स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यापैकी अजून एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल साईका दिवाना चषक आयोजित सांगोडे संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळेल. कालावधी आहे 28 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. प्रवेश फी असेल 5,500 रुपये, नोंदणी फी असणार आहे 3,000 रुपये. पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक असेल 50,000 रुपये कॅश आणि भव्य ट्रॉफीज. दुसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज आहे 25,000 रुपये आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे 10,000 रुपये आणि भव्य चषक. या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग व्हायचा असेल तर सांगोडे संघाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मोरेश्वर पाटील, भावेश पाटिल, चेतन पाटिल आणि ऋतिक पाटिल यांच्याशी कॉन्टैक्ट करू शकता. इस बीच खेल की शुरुआत पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को निकाला है डीप मिड विकेट की तरफ, पुल किया था बंटी ने. अच्छा क्षेत्ररक्षण डीप में जरूर देखने को मिला, लेकिन बहुत वक्त था बल्लेबाजों के पास 2 रन पूरे करने का. बैटिंग ऑर्डर में थोड़ा सा परिवर्तन हम देख रहे हैं. पहले मैच में बंटी और बबलू आए थे, आमतौर पर दोनों भाई ओपन करते हैं, लेकिन आज बबलू की जगह आकाश इस मैच में ओपन करने आए हैं क्योंकि टारगेट बहुत छोटा है, 28 रनों का मात्र टारगेट है, जिस वजह से कहीं ना कहीं बबलू थोड़ा पीछे रहे हैं. इस बार ऊपरी किनारा लगा है, लेकिन भाग्यशाली है बल्लेबाज. गेंद शॉर्ट फाइन लेग को बीट करती हुई निकल गई है डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन.
कोणाला म्हणू नका नका आई मारते माझी हक्का कारले डोंगरावर पडेल नक्कीच आज आपण जर विकी स्पोर्ट कुकची संघाचा जर विचार तर नक्कीच भरपूर काही चेंजेस आज पाहायला मिळाले. कारण या अगोदर सुद्धा आपण पाहिले की करण पाटीलला गोलंदाजी करण्यासाठी प्रमोट केला आणि त्यानंतर आकाश जोशीला आपण प्रथमतःच सलामीवीर म्हणून पाहतोय. कारण संधी असेल त्याच्याकडे प्रूव्ह करण्यासाठी की मी सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, तुम्ही माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू शकता. इथे मात्र फ्लॅट चेंडू आहे, फुल टॉस बनवला. इथे मात्र खूपच छान प्रकारे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकेल तत्पुरती मात्र 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. हालांकि इस बार भी बहुत बढ़िया फील्डिंग देखने को मिली. लॉन्ग ऑफ से खिलाड़ी दौड़े थे वहां पर डीप एक्स्ट्रा कवर की तरफ अपनी बाई तरफ काफी दूरी तय की थी. फील्डर ने 2 रन जरूर बचाए. गति में परिवर्तन करने का प्रयास किया था लेकिन कहीं ना कहीं ज्यादा कंट्रोल के साथ ये गेंद नहीं कर पाए थे ऋतिक. और इस बार ऑन साइड में स्विंग करना चाहते थे, स्विंग एंड मिस पूरी तरह से चूक गए वहां पर बंटी. स्कोर हुआ है 8 रन बिना किसी नुकसान के. टारगेट है 28 रनों का. सम्मानीय गुरुनाथ घरत और उनके साथ विश्वास मात्रे साहब का शुभ आगमन हुआ है. आपका हार्दिक हार्दिक स्वागत जय हनुमान ट्रॉफी 2021 में. ऋतिक एक बार फिर से मौका इस्तेमाल, लाजवाब स्ट्रोक, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर. सुंदर छक्का. मित्रमंडळींना सुंदर नाही तर अति सुंदर फटका आपण पाहतो या ठिकाणी. अजय पावलांचा काय वापर केला आहे आणि इनसाइड आउटचा फटका, लफलातून स्ट्रोक. क्रिकेटचा क्लास काय आहे या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. आणि या तर ऑन साइडला काय जबरदस्त अटॅकिंग मूड मध्ये आहे बंटी पाटील आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट पाहायला मिळतो या 6 धावांसाठी. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर एकतर्फा सामना इथे मात्र पाहायला मिळते. कारण आपण जर टार्गेट पाहिलं तर फक्त आणि फक्त 28 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. म्हणजे पूर्णपणे शॉपिंग करून झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही विकी स्पोर्ट कुकचे संघाची. हाँ बिल्कुल. लेकिन ये भी कहा जा सकता है कि गेंदबाज बिग बाजार में थे ऋतिक, जिन्होंने 20 रन खर्च किए अपने ओवर में. जणू काही शॉपिंग कुकच्या संघाने केली आणि बिल मला असं वाटलं की गोलंदाज ऋतिकने इथे मात्र पेट केलेला आहे. हे दृश्य आपण पाहतो या धाफलक्यावर. आणि इथे मात्र पहा आकाश जोशी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय की त्याला सुद्धा माहिती आहे की इथे जर मी प्रूफ करून दाखवलं तर मला पुढे संधी मिळू शकेल. आणि हाच मात्र त्याचा प्रयत्न कुठे असफल ठरतोय. जी हाँ, जबकि जरूरत नहीं है इस तरह के स्ट्रोक्स की, लेकिन युवा खिलाड़ियों के साथ ये होता है. थोड़ा अट्रैक्टिव बनना चाहते हैं, दर्शकों का ध्यान अपने ओर खींचने का प्रयास होता है. इस बार हुक किया था कंट्रोल शॉट लेकिन सीधे फील्डर के पास. एक और डॉट गेंद. हालांकि डॉट गेंदें खेलना अफोर्ड कर सकती है विकी स्पोर्ट्स कुक से टीम. काफी ज्यादा गेंदें बची हुई है, मात्र औपचारिकताएं शेष है इस मैच में. 26 बल्कि 22 गेंदें अभी भी शेष है और जीतने के लिए सिर्फ 8 रनों की जरूरत. गेंदबाजी कर रहे इस समय चेतन, जो सलामी बल्लेबाज के तौर पर भी आए थे. 4 रन बनाकर मात्र आउट हुए. इस बार तेज तर्रार गेंद लेकिन ऑफ स्टंप के काफी बाहर और अंपायर कहीं ना कहीं वहां पर देख रहे हैं गेंद कहीं क्रीज के बाहर तो पिच नहीं हुई है. यदि क्रीज के बाहर पिच हुई है तो फिर नो बॉल का इशारा आ सकता है. मुख्य अंपायर की भूमिका में है विक्रम नाइक और स्क्वेयर लेग अंपायर की भूमिका में है उमेश केने. क्रीज के अंदर थी लेकिन वाइड है, दिशाहीन गेंद जरूर थी. स्कोर बढ़ता हुआ 21 रन. आकाश जरूर एक आध लंबा शॉट खेलना चाहेंगे. जी हाँ, मौका है, बीमर गेंद और उसको स्विंग कर दिया है ऑन साइड में. शानदार सिक्सर और इसके साथ ही ये मैच फिनिश. मैच जीत लिया है विकी स्पोर्ट्स कुक से टीम ने. बहुत ही बड़ी जीत, 10 विकेटों से ये मुकाबला जीता है. क्या बात आहे. आकाश सुद्धा फलंदाजी करू शकतोय आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. तर एकतर्फा खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. पूर्णपणे निराश केलं सांगोडे संघाने. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि विजयी झालेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. आणि नक्कीच एक महत्वाची गोष्ट अशी की मात्र सांगोडे संघ इथं मात्र वेळेवर उपस्थित झाला आणि त्याच कारणाने मी आयोजकांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतोय. कारण तुम्ही आले नसते तर मात्र कुकची संघ जिंकला नसता. तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.
नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅचचा जर पुरस्कार पाहिला तर सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु ज्या गोलंदाजांनी पायाभरणी चांगली केलेली आहे, अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केले आणि तिथूनच मात्र समोरच्या संघावर पुढे दडपण आपला पाहायला लाभला आणि तो खेळाडू आहे बबलू पाटील, वंडर बॉय पीटीसी. तर यायचं आहे बबलू पाटीलने पुरस्कार कलेक्ट करण्यासाठी आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनच विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी अगदी व्यासपीठासमोर यायचं आहे. गावदेवी स्पोर्ट सापे विरुद्ध विकी स्पोर्ट कोक्से या स्पर्धेतील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. नाणेफेकी झाल्यानंतर आम्ही 10 मिनिटाचा ब्रेक देणार आहोत आणि त्यानंतर आपण खेळाला सुरुवात करणार आहोत. तर दोन्ही कॅप्टनने ही गोष्ट नोंद करून घ्यायची आहे. तर आपण प्रथमतः पुरस्कार देऊया. प्रथमतः आपण सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी देत आहोत. सन्माननीय